नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज रविवार महाशिवरात्रीचा दिवस आहे. भक्तांनो, आज तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल. कोणते फळ आहे तुम्हाला घरी आणायचं आहे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही भक्तांनो चॅनलवरती नवीन आजला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. भक्तांनो, ठीक आहे, तर चला पाहूया चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. ओम नम शिवाय. नमस्कार भक्तांनो, आज रविवार आणि आज पवित्र महाशिवरात्रीचा दिवस आहे. तर अनेक भक्त उपवास, जप, पूजा अर्चा आणि रात्र जागरण करतात. पण काही वेळा परिस्थितीमुळे उपवास करणे शक्य होत नाही. अशा वेळी मनात प्रश्न येतो की उपवास केला नाही तरी चालेल का, आणि जर उपवास केला नाही तरी काही पर्याय आहे का. परंपरेनुसार सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, भाव आणि मनातील शुद्धता. केवळ अन्नत्याग म्हणजेच उपवास नसतो. भक्तांनो, वाईट विचारांचा त्याग, राग द्वेष सोडणे आणि भगवान शिवाचे स्मरण करणे हाच खरा उपवास मानला जातो. या दिवशी भगवान शिव यांना प्रिय असलेल्या वस्तूंमध्ये बेलपत्र, गंगाजल, कच्चे दूध आणि धोत्र्याचे फळ विशेष मानले जाते. धोत्रा हे एक वनस्पतीचे फळ असून त्याला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल विष बाहेर आले तेव्हा भगवान शिवांनी ते विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले होते. त्यामुळे विषारी, कडू किंवा उग्र गुणधर्म असलेल्या वस्तू शिवाला अर्पण केल्या जातात. भक्तांनो, धोत्र्याचे फळ ही उग्र आणि विषारी गुणधर्माचे असल्याने ते शिवपूजेत अर्पण करण्याची परंपरा आहे. जर एखाद्या कारणामुळे उपवास केला नाही तरी तुम्ही मनापासून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून घरात किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगासमोर दीप लावू शकता. त्यानंतर धोत्र्याचे फळ स्वच्छ पाण्याने धुवून ओम नम शिवाय हा मंत्र जपत अर्पण करावे. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने अर्पण केलेले धोत्र्याचे फळ नकारात्मक शक्ती दूर करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. भक्तांनो, धोत्रा ही वनस्पती आयुर्वेदात ही ओळखली जाते, पण तिचा वापर अत्यंत सावधगिरीने केला जातो, कारण ती विषारी असते. त्यामुळे घरी आणताना ती फक्त पूजेसाठी वापरावी. भक्तांनो, लहान मुलाच्या किंवा पाळीव प्राण्याच्या आवाक्या बाहेर ठेवायची आहे ही वस्तू, कारण तिचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. म्हणून केवळ धार्मिक अर्पणापुरतेच तिचा उपयोग करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी जर उपवास राहिला तरी निराश होण्याचे कारण नाही. भगवान शिव हे करुणामूर्तीचे मानले जातात. ते भावनेला महत्त्व देतात, बाह्य आडंबराला नाही. तुम्ही दिवसभर शिवनाम जप, शिव चालीसा वाचन किंवा शिव महिम्न स्तोत्राचे पठण करू शकता. संध्याकाळी किंवा रात्री 4 प्रहरांमध्ये शक्य असल्यास साधी पूजा करून बेलपत्र आणि धोत्र्याचे फळ अर्पण केले तरी पुण्य लाभते. भक्तांनो, अशी श्रद्धा आहे. घरात धोत्र्याचे फळ आणताना मनात सकारात्मकता संकल्प करावा. हे देव, माझ्या घरात अडथळे, दुःख आणि नकारात्मकता दूर कर, असा प्रार्थना ठेवावी. भक्तांनो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते फळ पवित्र झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. कचऱ्यात टाकू नका, कारण ते पूजित मानले जाते. अखेरीस या दिवसाचे खरे तत्व म्हणजे आत्मचिंतन, संयम आणि शिवतत्वाशी एकरूप होणे. उपवास झाला नाही तरी मनाचा उपवास करा. वाईट सवयींचा त्याग करा. कुणाला दुखावले असेल तर क्षमा मागा आणि शांतीचा भक्तांनो मार्ग स्वीकारा. भगवान शिवाला बाह्य विधीपेक्षा अंतःकरणातील शुद्धता प्रिय असते. हीच या दिवसाची खरी शिकवण आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्री साजरी करतो तेव्हा केवळ उपवास किंवा विधी हाच मुख्य हेतू नसतो, तर आत्मशुद्धी, अंतर्मुखता आणि शिवतत्वाशी एकरूप होणे हा खरा अर्थ असतो. जर उपवास राहिला असेल तर तुम्ही मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा संकल्प केलात तर तोही एक प्रकारचा उपवासच मानला जातो.
कारण भगवान शिव हे भोलेनाथ आहेत. ते भक्ताच्या भावनेवर प्रसन्न होतात, बाह्य आडंबरावर नाही. भक्तांनो, या गोष्टीकडे लक्ष द्या. धोत्र्याचे फळ घरी आणताना सर्वप्रथम ते श्रद्धेने आणा आणि नम्रतेने आणावे. शक्य असल्यास सकाळी स्नान करून स्वच्छ हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करा. घरात येताना उजव्या पायाने प्रवेश करावा आणि मनात ओम नमः शिवाय हा मंत्र जपत आत यावे. त्यानंतर त्या फळाला स्वच्छ पाण्याने अलगद धुवावे. आणि भक्तांनो, काही जण गंगाजल शिंपडतात तर गंगाजल साधे पाणी वापरतात. मुख्य म्हणजे शुद्ध भाव. हे फळ शिवलिंगासमोर किंवा घरातील देवघरात ठेवावे. धोत्रा ही वनस्पती उग्र, विषारी आणि शक्तिशाली गुणधर्माची मानली जाते. पुराणामध्ये असा उल्लेख आहे की समुद्र मंथनावेळी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले तेव्हा शिवांनी ते पिऊन सृष्टीचे रक्षण केले होते. म्हणूनच उग्र आणि विषारी स्वरूपाच्या वस्तू शिवाला अर्पण करण्याची परंपरा आहे. या परंपरेत धोत्रा, भांग आणि बेलपत्र यांचा समावेश होतो. धोत्र्याचे फळ अर्पण करताना मनातील नकारात्मकता, मत्सर, राग आणि भीती यांचा राग करण्याचा संकल्प करावा, यांचा त्याग करण्याचा संकल्प करावा. भक्तांनो, संध्याकाळी दीप लावून अगरबत्ती प्रज्वलित करून शांतपणे बसावे. धोत्र्याचे फळ अर्पण करताना मनातील नकारात्मकता, मत्सर, राग आणि भीती यांचा त्याग करण्याचा संकल्प करायचा आहे आपल्याला. भक्तांनो, संध्याकाळी दीप लावून अगरबत्ती प्रज्वलित करून शांतपणे बसावे. काही वेळ डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक श्वास घेताना ओम नमः शिवाय, प्रत्येक श्वास घेताना ओम आणि सोडताना नमः शिवाय असा जप करावा. असे ध्यान काही मिनिटे केले तर मन शांत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे मानले जाते की यावेळी धोत्र्याचे फळ शिवाला अर्पण करून प्रार्थना करावी. हे महादेव, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करा, माझ्या घराला सुख शांती द्या. धोत्र्याचे फळ हे केवळ धार्मिक प्रतीक आहे. त्याचा कोणताही अंधविश्वासाने आणि चमत्काराच्या अपेक्षेने वापर करू नका. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की ही वनस्पती विषारी असते. त्यामुळे ते फळ लहान मुलांच्या, पाळीव प्राण्यांच्या आवाक्या बाहेर ठेवावे. त्याचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. म्हणून फक्त पूजेसाठी वापरावे. रात्री शक्य असल्यास शिवमहिमा स्तोत्र, रुद्राष्टक किंवा शिवचालिसा पठण करावे. शिवलिंगावर पाणी, भक्तांनो, दूध आणि बेलपत्र अर्पण करताना प्रत्येक वेळी कृतज्ञतेचा भाव ठेवावा. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातच साधी पूजा करावी. शिव नामस्मरण करणे तितकेच फलदायी मानले जाते. दुसऱ्या दिवशी पूजेनंतर धोत्र्याचे फळ पवित्र झाडाखाली ठेवावे किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. कचऱ्यात टाकणे टाळावे, कारण ते देवाला अर्पण केलेले असते. विसर्जन करताना मनात धन्यवाद भाव ठेवावा. माझ्या घरावर कृपा राहू दे. महाशिवरात्रीचा खरा संदेश असा आहे की अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि अशांततेतून शांततेकडे जाणे, हा संदेश आहे. भक्तांनो, महाशिवरात्री या पवित्र काळात भक्तांनो, महाशिवरात्री साजरी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की हा दिवस केवळ बाह्य विधीसाठी नसून अंतर्मन शुद्ध करण्यासाठी आहे. जर उपवास राहिला असेल तर स्वतःला दोष देऊ नका. भगवान शिव हे अत्यंत करुणामय आणि समजूतदार आहेत. ते भक्ताच्या हृदयातील प्रामाणिक भाव पाहतात. धोत्र्याचे फळ घरी आणल्यानंतर ते देवघरात ठेवताना एक सकारात्मक संकल्पना करायची आहे. उदाहरणार्थ, माझ्या घरातील वादविवाद, आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण दूर होऊ देत, असा संकल्प मनात ठेवा. संकल्प करताना आवाजात नाही तर मनात शांतता प्रार्थना करा, कारण संकल्पनाची खरी शक्ती मनाच्या एकाग्रतेत असते. रात्रीच्या वेळी शक्य असल्यास 4 प्रहारांची साधी पूजा करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रहर म्हणजे सुमारे 3 तासाचा कालावधी. पहिल्या प्रहारात शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. दुसऱ्या प्रहारात दूध, पंचामृत अर्पण करा. तिसऱ्या प्रहारात बेलपत्र अर्पण करा. धोत्र्याचे फळ अर्पण करताना त्याकडे केवळ वस्तू म्हणून बघू नका,
ते आपल्या मनातील उग्र, अस्थिर आणि नकारात्मक वृत्तीचे प्रतीक आहे असे समजा. जसे ते फळ शिवाला अर्पण करता, तसे आपल्या मनातील राग, मत्सर, भीती आणि अहंकारही त्याच्या चरणी अर्पण करा. अशी भावना तुमच्या मनात ठेवा. ही अंतर्मनातील अर्पण भावना खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती घडवते. या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. उपवास नसेल केला तरी चालेल. दुसऱ्याला अन्नदान देणे अत्यंत पुण्यकारक आहे. शिवतत्व म्हणजे दया, करुणा आणि सेवा. त्यामुळे कोणालाही मदत केल्यास तोही शिवपूजेचाच एक भाग ठरतो. घरात शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. मोठ्याने भांडणे, कटू बोलणे आणि नकारात्मक चर्चा टाळा. दिवसभरात काही वेळ कुटुंबासोबत बसून शिवमहिमा कथा आणि नामस्मरण करा. यामुळे घरातील ऊर्जा अधिक सकारात्मक होते. दुसऱ्या दिवशी धोत्र्याचे फळ विसर्जित करताना कृतज्ञता व्यक्त करा. हे महादेव, माझ्या आयुष्यात सदैव शांती आणि समाधान राहू दे, अशी प्रार्थना करा. विसर्जन करताना भक्तांनो, मनात हलकेपणा आणि समाधानाची भावना ठेवा. शेवटी भक्तांनो, महाशिवरात्री म्हणजे आपल्या अंतरंगातील अंधकाराचा नाश करून शिवतत्व जागृत करण्याचा दिवस. उपवास झाला नाही तरी हरकत नाही, पण मनातील श्रद्धा, संयम आणि सद्भाव कायम ठेवा. खरा उपवास म्हणजे वाईट विचारांचा त्याग आणि चांगल्या कर्माचा स्वीकार. भगवान शिव आपल्या प्रत्येक प्रामाणिकपणावर प्रसन्न होतात. भक्तांनो, ही श्रद्धा मनात दृढ ठेवायची आहे आपल्याला. भक्तांनो, मी वर तुम्हाला सगळे उपाय दिले आहेत महाशिवरात्रीच्या रात्रीबद्दल, उपवासाबद्दल. तर ते तुम्हाला उपाय सगळे मनापासून करायचे आहेत. ठीक आहे. आणि पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. ठीक आहे. तर चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं